रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 22 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 50वा दिवस आहे आणि आम्ही आहोत महेश्वर या ठिकाणी। कालही आम्ही थांबलो होतो। काल सर्वांची व्यवस्थित दर्शन झाले नव्हते, त्याच्या कारणाने आज मुक्काम एक आराम होईल, मुक्काम होईल आणि सगळं व्यवस्थित दर्शनही होईल। त्याच्यामुळे आज आम्ही थांबलेलो आहोत। सकाळी उठलो, स्नान झालं, पूजापाठ झाला, आवरलं आणि निघालेलो आहोत आता घाटाकडे नर्मदे हर। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नक्की कंटिन्यू ब्लॉग करा। तुम्हाला सगळं आज अहिल्याबाई होळकर यांचा वाडा व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल। नर्मदे हर निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। तर इकडे सकाळ सकाळी झालेलं आहे कलशांचं दर्शन। निघतोय पुढच्या मार्गाला आणि हा आहे आश्रमाच्या सभोवतालचा परिसर नर्मदे हर। सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे, पण कदाचित बघावं लागेल आता पुढे जो राजवाडा आहे तो ओपन झाला की नाही, कारण त्याचंही टायमिंग असेल काहीतरी। दुकानं जी आहेत ते आता ओपन झालेली आहेत, सुरुवात चालू आहे। आणि ज्या सध्या आता सोशल मीडियावरती फेमस आहे मोनालिसा, त्या याच महेश्वरच्या आहेत। आम्ही आता चाललेलो आहोत अहिल्याबाई होळकर यांची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी। आणि इथे हँडलूमचे ज्या साड्या आहेत त्या बनवल्या जातात, हातमागावरच्या साड्या म्हणतो आपण ते। आणि अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे। कालही तुम्ही व्हिडिओत बघितला असेल, पण काल खूप क्राऊड होता, गर्दी होती, व्यवस्थित दाखवता आलं नाही। तर पुरातनकालीन हे ज्या पायऱ्या आहेत, दगडी काम आहे, अहिल्याबाई होळकरांच्या काळातलं आहे हे। नर्मदा मैयाचं सकाळचं दर्शन नर्मदे हर। अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार। इकडे हनुमंतरायांचं दर्शन, शिवजी। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। होता है ये परंपरा के अहिल्याबाई के समय चलती आ रही है। उनका समय पहले 1.25 लाख बनता था, एक पार्ट ब्राह्मण आते थे। अभी वर्तमान में केवल 5 पार्ट है, 7,500 का समथिंग डेली बनता है। डेली इनका पूजा अभिषेक होता है और डेली विसर्जन। जन कल्याण के लिए अहिल्याबाई ने चालू करा, वही संकल्प आज तक का जीवन चलता रहेगा। मैं रहूँ ना रहूँ, ये कार्य बंद नहीं होना चाहिए। तो हम भी सेवा में लगे, चलता रहेगा आनंद। नर्मदे 7,500 शिवलिंग हे तर दररोज बनवले जातात आणि विसर्जित केले जातात। त्यांचा अभिषेक करून एक पाठ आहे। एक पाठ पे कितना आता है? 1351 है। 1351 से एक पाठ है। 7,500 शिवलिंग बनतात आणि रोज त्यांची जल अभिषेक करून विसर्जित होतात। एका पाटावरती 1300 बसतात। 1300 प्लस पुढे 1400। हा एक पाठ आहे इकडे। हिमाचल इथे एक पाठ आहे, इथे एक पाठ आहे। सगळे पंडितजी येतात डेलीचं डेली शिवलिंग बनवून ते हे करून विसर्जित करतात। नर्मदे नर्मदे आता चाललेलो आहोत महेश्वरचा जो अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे त्या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहोत। मुख्य प्रवेशद्वार आहे। नर्मदे हर अहिल्याबाई होळकरांच्या काळातील ही मुख्य बैठक व्यवस्था आहे। अहिल्याबाई होळकर जेव्हा सकाळ सकाळी उठायच्या आणि उठल्यानंतर जेव्हा इथे यायच्या या ठिकाणी, तेव्हा त्यांना इथून
नर्मदा मैयाचं दर्शन व्हायचं, ज्यामध्ये झाड असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये. अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील हे त्यांना बसण्यासाठी पालखी होती, ज्याला अजूनही काही वेगळ्या भाषेत म्हणत असतील मला सांगता येत नाही. आणि समोरचा जो फोटो दिसत आहे तो अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील आहे. डोलीमध्ये बसायच्या त्या. इकडं अंबारी हत्तीच्या पाठवर नर्मदे हर. हा आहे संपूर्ण अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा. राजवाड्याचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय आता खालच्या दिशेने. पुनश्च एकदा नर्मदा मैयाचे दर्शन. नर्मदे हर. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील ह्या पायऱ्या आहेत दगडांच्या, त्या अजूनही तशाच आहेत. नर्मदे हर. आम्ही आलो आहोत आता या खालच्या भागामध्ये. तर इकडे मंदिर आहे, इथे दर्शन घेऊयात. इकडे मंदिर आहे, इकडे आपण दर्शन घेणार आहोत. आणि हे पर्यटन स्थळ असल्या कारणाने या ठिकाणी प्री वेडिंग शूट पण खूप जास्त प्रमाणात चालतात. आम्ही वरती चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. नर्मदे हर. पूर्वीच्या कालामध्ये हे नक्षीकाम केलेलं आहे. कमान आहे ही दगडी. नर्मदे हर. तर आम्ही निघालेलो आहोत आता पुढच्या दर्शनासाठी. नर्मदे हर. हर. तर हा आहे इथला हा परिसर. आपण जाणार आहोत आता आतमध्ये दर्शनासाठी. नंदींचं दर्शन. नर्मदे हर. बोले बाबा. नर्मदे हर. आपण दर्शन करून बाहेरून आलेलो आहोत. बाहेर आल्यानंतर या ठिकाणी समोर अशी ही भिंत आहे आणि शूटिंगसाठी खूप येतात इथे. समोर आहे शालिवाहन आश्रम, ज्याला नवडाटवडी असं म्हणतात. इथे आपण दक्षिण तटावरती असताना एक 7 ते 8व्या दिवशी तिथे कदाचित असावं. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही निघालेलो आहोत आता खाली जाण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता चाललो आहेत मैयाकडे. आम्ही आता खाली जात आहोत नर्मदा मैयाकडे. नर्मदे हर. ईश्वरच्या या घाटाचं दर्शन घेऊन
अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्याचे दर्शन घेऊन सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी निघलेले आहेत. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि आज सुंदर पद्धतीने सर्वांना भोजन प्रसादी आहे. भोजन प्रसादीसाठी सुरुवात करतोय तर भोजन प्रसादीमध्ये आहेत आज एवढे पदार्थ. नर्मदे हर. तर दुपारी सगळ्या परिक्रमावासींनी भोजन प्रसादी केली. त्यानंतर आश्रमात आले, आराम केला. ज्यांना हॉस्पिटलला जायचं होतं त्या हॉस्पिटलला जाऊन आले आणि त्याच्यानंतर काही महेश्वरी साड्या होत्या त्या साड्या घेतल्या, पार्सल केल्या घरी. तर सायंकाळची आता आरती झाली. मी आता चाललेली आहे घाटावरती. तर आजचा पूर्ण दिवसभराचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.